फाईट बिग लढत पाहतील आपण. दोन महत्वाचे संघ सुद्धा महत्वाचे खेळाडू सुद्धा आपण इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एका साईडला आपण पाहतील मिस्टर अमित 360 तर दुसऱ्या बाजूला योगेश खाडीपाडा संघातून खेळताना. सलामीचे दोन फलंदाज पाहतोय आपण. युवक मित्र मंडळ खाडीपाडा संघाचे सचिन आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय योगेश. बॉलिंग मार्क वरती अमित यांना पाहतोय आपण. फर्स्ट बॉल पॉप्युलर षटक असेल आणि सर्व संघांनी नोंद करून घ्यायचे. रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू फक्त आणि फक्त LBW साठी नसेल आणि कॉर्ड बेन साठी नसेल. बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही रिव्ह्यू यूज करू शकता. पहिला बॉल अमित यांचा सचिन साठी. पहिला चेंडू फुल टॉस होता. चेंडूला भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पार. पहिला चेंडूवरती आला आक्रमण चौकार. यस थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं. स्लो रोल पद्धतीचा चेंडू होता. त्याच चेंडूला सरळ विकार होता 4 धावांसाठी. दुसरा चेंडू यावेळेस पाहिलं तर अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय. थोडीशी दुखापत जाणवते असं वाटते मला अमितच्या पायामध्ये. त्याच कारणास्तव पाहिलं तर पहिला चेंडू थोडासा खराब पडला होता. परंतु क्रिकेटसाठी पूर्णपणे समर्पण देताना पाहतोय अमित यांना. कारण आपण आपल्या गावासाठी खेळतो आणि गावासाठी खेळताना दुखापत आपण विसरून जायची असते. यावेळेस पाहिला तर चांगला फटका पॉइंट मध्ये सजवला होता. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा फलक पाहिला तर 5 या आकड्यावर जाऊन पोहोचते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. चांगला कॉलिंग आणि चांगले धाव सुद्धा कंप्लीट केल्या. यावेळेस पाहिलं तर हे बिग फाईट असेल. आता योगेश भुजळ विपक्षी असतील. आता अमित घाटाळ. पुढचा चेंडू हाफ ट्रॅगर बॉल होता. मला असं वाटते पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला तो योगेश यांनी. परंतु चेंडूची उसळी बघितली तर थोडीशी जास्त होती. त्याच कारणास्तव चेंडू त्याच्या बॅटमध्ये कन्वर्ट झाला. एका निर्धाव चेंडू 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या पोहोचते 5. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय अमितने. यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय पॉइंटच्या दिशेने. स्वप्नील येताना पाहतोय. फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते अनबोर्ड 6 या आकड्यावर. पॉवप्ले षटक आहे. पॉवप्ले षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक केला गोलंदाजाने. नेक्स्ट बॉल या षटकातील पॉवप्ले षटकातील शेवटच्या चेंडूला आक्रमण करण्याची गरज असेल. यावेळेस आडवा बॅटचा वापर केला होता परंतु पंचांचे दोन्ही हात समान धरतात. वाईड चेंडू येतोय. आजच्या दिवसामध्ये लागलेले पंच आपल्याला पाहतोय. जितेश सुतारांना पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. आणि स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये विनी त्यांना पाहतो आपण. आजच्या दिवसातील पहिल्या सत्रातील 2 महत्वाचे पंच आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अमित बॉलिंग मार्क वरती. हाफ ट्रॅगर बॉल होता. परंतु पहिला हाफ ट्रॅगर बॉल जो कन्वर्ट करायला पाहिजे होता परंतु बॅटच्या खालच्या टोला लागला. त्याच कारणास्तव एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑनबोर्ड 8 बिनगडीच्या मोबदल्यामध्ये. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. Yes sir, thank you very much DJ. दुसरं षटक घेऊन येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय मिस्टर स्वप्नील.
स्ट्राईकला असेल सचिन, ज्यांच्या बॅटमधून एक चौकार होता पावपले बंधन आता पाहिलं तर तुटलेलं आहे. शतरक्षकची व्ह्यू रचना पाहिली तर स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक शतरक्षक तैनात आहे. मिड विकेट मध्ये डीप मिड विकेट रिझन मध्ये एक शतरक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक शतरक्षक तैनात केला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला सुद्धा एक शतरक्षक आहे. म्हणजे 5 शतरक्षक जे बाहेर काढले ते चांगल्या पद्धतीचे शतरक्षक लावून ठेवले, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की बॅटिंग ऑर्डर कशी खेळते. कारण सातत्याने हे दोन संघ भरपूर वेळ आमने सामने आलेले आहेत आणि एकमेकांचा डावपेच या दोन्ही संघांना माहिती आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्वप्नील यांचा. यावेळेस पाहिलं तर आडवा बॅटचा वापर केलाय. चेंडू हवेत आहे परंतु एका टप्प्याने शतरक्षक फील्ड करतोय. एकच धाव आणि एकच धावेवरती समाधान मानायला लागते. चांगला फटका सजवला होता परंतु हा चेंडू पाहिलं तर उंची कमी होती आणि लांबी सुद्धा कमी होती. त्याच कारणाचं पाहिलं तर फिल्डरच्या हातामध्ये चेंडू गेला. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 9 या आकड्यावर. स्वप्नांचा पुढच्या चेंडू सामना करतील योगेश. यावेळेस पाहिलं तर फक्त चेक केलाय चेंडूला परंतु शतरक्षक नाही आहे. त्याचाच फायदा घेताना पाहतोय पण सिंगलचं रूपांतरण डबल मध्ये झालंय आणि थोडसा गच्चा असा थ्रो होताना पाहतोय. चेंडू सरळ जातोय मागे. 2 शतरक्षकाला बीट करून या 2 धावा झाल्या होत्या. पंच आपल्या दर्शक तिसरी धाव कंप्लीट आहे का? यस, तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. या 3 धावा या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 12 या आकड्यावर. या षटकामध्ये पहिला तर 4 धावा 2 चेंडू मध्ये आल्यात पहिल्याच. चांगला रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. यस, नो अँड वेटचा चांगला समन्वय पाहतो आपण या षटकामध्ये. स्वप्नील नेक्स्ट बॉल घेऊन पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करत. सचिन साडी हाफ ट्रॅकर. यावेळेस पाहिला तर बॅटची लिडिंग एज अँड वेल टेकन. अमित यांनी कोणती चुकी केली नाही आणि एक मोठा आदरा बसलाय. मिस्टर सचिन बॅक टू डगआउट गॉन. सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. ग पोरी तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. अग बोट दिसी आलू काल ना पुरी तुझ्या घालवलास काल. आलू मी ते रातीना ना जग मला भेट दिसेना. Yes sir, thank you very much DJ. नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर सूरज. युवक मित्र मंडळ संघाचे कर्णधार आहेत सूरज बरफ यांना पाहतोय पण बॅटिंग मार्क वरती. पुढच्या दिवस स्वप्नील यांचा चांगला कमबॅक करताना पाहतो. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता परंतु पाहिलं तर उलटा पुलटा शॉट खेळण्याचा ट्राय नक्कीच केला होता परंतु चेंडू काय बॅटीला स्पर्श झाला नाहीये. याच कारणास्तव पाहिलं तर एक निर्धाव चेंडू येतोय. यावेळेस थोडंसं कानमंत्र येताना पाहतो योगेशांना, कारण योगेश पहिल्या ओव्हर पासून पहिल्या चेंडू पासून बघत आहे का चेंडू कोणत्या पद्धतीचे पडता येतं. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये हवा थोडीशी शांत असते त्याच कारणास्तव पाहिलं तर सिंगल डबल वरती जास्त भर दिला जातोय. कारण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर हवा शांत असल्यामुळे चेंडू बाउंड्रीच्या पार जात नाहीयेत, षटकार चौकार येत नाही सकाळच्या सत्रामध्ये. यावेळेस पाहिलं तर जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक धाव कंप्लीट झालाय. दुसरा धावचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते योगेश आणि सूरज यांच्याकडे. या 2 धावा कंप्लीट होताना पाहतो आपण. या 2 धावा या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 14. या षटकातील शेवटचे चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा गरज आहे का षटकार किंवा चौकार आला तर चांगली फायटिंग टोटल उभी करण्यात यश मिळेल. यावेळेस पाहिलं तर आरवा बॅटचा वापर पुन्हा एकदा. चेंडू जातोय मिड विकेट रिझन मध्ये. शतरक्षक येतोय डीप मिड विकेट रिझन मधून फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रीतीने मिड विकेट पाहायला मिळते. षटक संपलाय दुसरं
2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 16 या आकड्यावरती एक गडीच्या मोबदल्यामध्ये. जर कोणाला पाणी सुद्धा लागलं, कारण गरमी पाहिली तर जास्त आहे, पाण्याची व्यवस्था सुद्धा तुम्हाला मिळू शकते. तुम्हाला जर पाणी लागलं तर कृपया करून तुम्ही पाणी सांगू शकता, कारण सूर्याचा ताण वगैरे जास्त आहे, तर पाणी सुद्धा भरून ठेवायचं आहे. जर पाणी लागला प्लेयरला कोणत्या तर कृपया करून पाणी घेऊन जायचं आहे. क्रिकेटपटूंची ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. यस, थँक्यू व्हेरी मच डीजे. बॉलिंग मार्क होती नवीन गोलंदाज आपण पाहतो मिस्टर तुलसीराम. आमचे जवळचे मित्र आहेत तुलसीराम सुद्धा. तेच बॉलिंग मार्क वरती स्ट्राईकला तर योगेशची बॅट शांत आहे. यावेळेस पहिल्या तर उजव्या भरपूर बाहेर पंच आपल्या बाजूला जिथे सुतार वळाले आणि या सेटीचं वाईडच्या इशारा तो पंचांचा एक ओव्हांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय आपण. 17 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्ड. आता पहिल्या धावफलकाला थोडीशी चालना मिळालं, पण पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 8 धावा होत्या. या षटकामध्ये विचार केला तर मागच्या षटकामध्ये 8 धावा आल्यात, म्हणजे 16 धावा तर 8-8च्या सरासरी चालू आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा, यावेळेस खोलगट टप्प्यात चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केलाय तुलसीराम यांनी. अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक केलाय गोलंदाजी. पहिला चेंडू अव्वांतर हाताळला, परंतु यावेळेस तेच तर्रार चेंडू आपण पाहिला तुलसीराम यांचा. योगेश थोडीचे अडचणी येताना पाहतो आपण योगेशांना. यावेळेस पहिला शफलून खेळण्याचा प्रयत्न केला होता, मिस्टॉमिंग स्ट्रोक होता, परंतु चेंडू पाहिला तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तुलसीराम यांचा. सामना सूरज. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय निर्धाव चेंडू होतोय. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय तुलसीराम यांना. जवळजवळ बांधून ठेवण्याचं काम केलंय या षटकामध्ये. पूर्णपणे बेड्या ठोकल्यात दोन्ही फलंदाजाच्या पायामध्ये, कारण योगेश सारखा फलंदाज अजून सुद्धा एकही मोठा फटका नाही आला योगेश यांच्या बॅटिंग मधून. जसं नाव आहे योगेशचं त्या पद्धतीची बॅटिंग आज होत नाहीये. नेक्स्ट बॉल, यावेळेस काय फटका सजवलाय अप्रतिम, परंतु तिकडे शतरक्षक होतात तैनात आणि यावेळेस करत नाही चुकी. सूरजच्या खेळीला लागतो पूर्ण विराम. सूरज बॅक टू आउट गॉन. दुपारचे नदीवर येना ते उंबराचे झाडाखाल भेटना. दुपारचे नदीवर येना ते उंबराचे झाडाखाल भेटना. अग तुझी मला दीट लागली ना, मला तुझी चट लागली. आलो मी ते रातील ना जग मला भेटली सिना. आलो मी ते रातील ना जग मला भेटली सिना. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मिस्टर कैलास यांना पाहतोय आपण. एक आक्रमक फलंदाज, युवा फलंदाज पाहतोय आपण. सातत्याने युवक मित्र मंडळ खाडीपाडा संघातून एक अष्टबैलू खेळाडूची कामगिरी सातत्याने बजावलाय या फलंदाजाने. संघ अडचणीमध्ये आहे, अडचणीतून बाहेर काढण्याचं काम करावं लागेल. यावेळेस मिस्टर स्ट्रोक पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे. स्वप्नील चेंडू खाली येतोय. स्वप्नील सुद्धा नाही करत चुकी. बॅक टू बॅक येते विकेट. या षटकामध्ये विचार केला तर चांगली गोलंदाजी केली तुलसीराम यांनी.
थँक्यू डीजे. बघा कागदोपत्री किती स्ट्रॉंग असला फलंदाज तरी पण सुद्धा स्वतःला खेळपट्टीवरती सिद्ध करणं गरजेचं आहे. योगेश सुद्धा अजून सुद्धा स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि योगेश यांच्या बॅटिंगमधून अजून सुद्धा एखादा मोठा फटका नाही आला. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर अक्षय बॅटिंग मार्कवरती. यावेळेस पहिला पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. शेवटचा चेंडू होता निर्धाव. षटक संपला तिसरा आणि 3 षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये धावा रोखून ठेवल्यात. या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा आल्यात. यस डीजे. नाव हाय त्याला विश्वजित ठाकूर धरूनची बॅट एक बॉलरची लावतोय वा. विश्वजित ठाकूर धरूनची बॅट एक बॉलरची लावतोय तो वा. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. यस थँक्यू डीजे. शेवटचं स्लॉगचं षटक हातासाठी मिस्टर राकेश यांना पाहतोय. एक छोटं डायनामाइट पाहतोय आपण बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू यावेळेस पहिला तर जागा म्हणून करायचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक चेंडू हवेत आहे. नो मॅच लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरा प्रयत्न बघता बघता दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. या 2 धावेच्या मधून धावसंख्या धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 20 लॉस ऑफ 3 विकेट्स. या षटकामध्ये जवळजवळ 30 ते 35 धावा करणं गरजेचं आहे कारण कालच्या दिवसामध्ये पहिला सामना झाला तो 29 धावा डिफेंड केल्या होत्या बिंदास संघाने. तशीच कामगिरी काहीतरी करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा पहिला चेंज ऑफ फेस चेंडू हाताळला होता. पेस व्हेरिएशन केलं होतं आणि पाहतो तर निर्धाव चेंडू येतोय. यावेळेस राकेश यांनी पाहिलं ओळखलं आणि चेंडू आहे तर डिलिव्हर केला. नेक्स्ट बॉल शेवटे 4 चेंडूचा खेळ बाकी. राकेशचा पुढचा चेंडू योगेश साठी. यावेळेस पुन्हा एकदा जागा म्हणून खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे आणि काय झेल घेतलाय. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम. ठाणे जिल्ह्याचा मिस्टर 360 मनीष कोलेकर मारतोय. जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर रिव्ह्यू घेऊ शकता क्रॉस चेक करण्यासाठी. योगेश म्हात्रे प्रताप जाधव श्रीमलंगपट्टीची वाढव दशा. योगेश म्हात्रे प्रताप जाधव श्रीमलंगपट्टीची. चला नवीन पुढचा संघ असेल एनसीसी नायगाव विपक्ष असेल साई 11 टोकपारा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. एनसीसी नायगाव आणि साई 11 टोकपारा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. नेक्स्ट बॉल राकेश यांचा. यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर लेग रिझन मध्ये शतक नाहीये. चेंडू होत आहे 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स 4 धाव्यांसाठी चौकार. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. चला साई 11 टोकपारा संघ आणि एनसीसी नायगाव संघाचे कर्णधार धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. शेवटी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रोहित पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या खालच्या टोला लागला आणि सरळ गेला विकेट किपर आम्ही त्यांच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू येतोय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवरती मोठा फटका खेळणं गरजेचं आहे कारण 24 धावा झाल्यात. एखादा मोठा फटका फायटिंग टोटल उभी होऊ शकते. यावेळेस पाहिलं तर ब्लॉक होलचा चेंडू हाताळलाय. फक्त आणि फक्त 24 धावा झाल्या. 25 धावाचं एक छोटंसं आव्हान ठेवलंय योग मित्र मंडळ संघाने.
नाण्याची एक बाजू बघितली तर 24 धावाला 25 धावाचा आव्हान ठेवलाय. नाण्याची दुसरी बाजू थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. तिथपर्यंत एक विश्रांती देतो आणि जीडीला संधी देतोय. येस सर डीजे. चला एनसीसी नायगाव संघ आणि सायलेंट टोकवाडा संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे लवकरात लवकर टॉस साठी. साई टोकवाडा संघाच्या करण्यात साई टोकवाडा संघ तुम्हाला वारंवार आवाज देतोय. कृपया करून तुमचा कोणता प्रतिनिधी आला असेल तुम्ही सुद्धा यायचं आहे आणि आपले उपस्थिती नोंदवायचे आहे. आया मंगारी बघना गो मालिक दिख आया वाडीन पोपय पीक न पल्या ये रस्त्याला दुखतीन पाय निरोप आलाय तो एव्याला बाय आता हांग नाग एकला करू मी काय न त्याला गो आया तू डोंगराला जाय न पल्या ये रस्त्याला दुखतीन पाय निरोप आलाय तो एव्याला बाय आता हांग नाग एकला करू मी काय आपू दगो जोडीला निरोप कोणी थाडीला पोटाला माये रे लाई बुक आपू दोघं जोडीला निरोप कोणी धाडीला पोटाला माये रे लाई भूक आया वाडीन पोपय पीक आया वाडीन पोपय पीक आया मंगारी बघना गो मालिक दिख आया वाडीन पोपय पीक
यस थँक्यू डीजे. सर नाण्याची एक बाजू बघितलं 25 धावांचा एक छोटंसं आव्हान ठेवलंय ते संपुष्टात आणि ते दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय संघर्ष युवा मित्र मंडळाचे अमित आणि तन्मय. स्ट्राईकला अमित, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तन्मय यांना आणि बॉलिंग मार्क होते मिस्टर योगेश. पहिला चेंडू अमितसाठी. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूने बॅटचा संपर्क. स्विंग अँड मिस. पहिला चेंडूतून निर्धाव. हे बॅटल खूप चांगलं असेल कारण बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. योगेश आणि अभय. अमित यावेळेस पहिल्या तर आडव्या बॅटचा वापर केला होता. चेंडू जातोय मिड विकेट रिझन मध्ये. शतरक्षक होता तैनात परंतु चुकीच्या एंडला हा थ्रो केला. त्याच कारणाचा पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्यात आली. या सिंगलच्या बदली धावसंख्येचा फलक ओपन झालाय. अकाउंट ओपन केलाय अमित यांनी. तर पाहतो म्हणजे डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती तन्मय यांना. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे पाहिलं तर शतरक्षण थोडंसं फिरवताना पाहतोय आपण. पॉप्युलर षटक आहे. पॉप्युलर षटकामध्ये फक्त आणि फक्त दोन शतरक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. त्याच कारणास्तव पाहिलं तर थोडीशी व्यूहरचना पाहिली तर लॉंगन आणि पाहिलं तर मिड विकेट रिझन मध्ये दोन शतरक्षक तैनात केल्या. तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर डावखुऱ्याचा फलंदाज असल्यामुळे पाहतोय गल्ली रिझन मध्ये एक शतरक्षक तैनात आहे. पॉइंटला एक शतरक्षक कव्हरला आहे. मिड ऑनला आहे. मिड विकेट रिझन मध्ये सुद्धा एक शतरक्षक तैनात केलेला आहे. नेक्स्ट बॉल योगेश यांचा. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क इतका काही चांगला झाला नाही. बॅटची लिडिंग एज लागली होती आणि पाहिलं तर चेंडू सरळ गेला होता. सेकंड स्लिप मध्ये एक्स्ट्रा थर्ड मॅन रिझन मध्ये गेला होता. शतरक्षक होता तिकडे तैनात आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. या सिंगलच्या बदली धावसंख्येचा फलक पाहिला तर दोन्ही आकड्यावर जाऊन पोहोचते. चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 2. या षटकामध्ये अमित यांची विकेट महत्वाची असेल. अमित सारखा फलंदाज लवकरात लवकर बाद करण्यात आला तर थोडंसं दर्पण येऊ शकते संघर्ष मित्रमंडळावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा योगेशचा अमित साठी. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट सक्सेसफुल ठरतोय. चेंडू सरळ जातो आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी या दिवसातील पहिला षटकार येतोय या चेंडूवर. यस थँक्यू डीजे. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. या चेंडूवर षटकार आलाय. षटकार नंतर धावसंख्येचा फलक पुढे गेलाय. धावा रोखावं लागतील. षटकार चौकार मारून न देण्यासाठी गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस मला इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय. एका टप्प्याने दुसऱ्या टप्प्याने रोशन येतो चेंडू जवळ. चेंडू आणि शतरक्षक आपण रेस लागली त्याच्यामध्ये. शतरक्षक जिंकला आणि पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. या 2 धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. बीजेपीचे अध्यक्ष आपण पाहतोय प्रमोद यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत करतोय या रंगमंचावरती.
यानंतर ते सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस पाहिलं तर फक्त शॉट चेक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या टोला लागला आणि पाहिलं तर चेंडू सरळ गेला तो गली रिझर्व मध्ये. शतरक्षक होता तिकडे तैनात आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. षटक संपलेलं पहिलं आणि एका षटकासमोर धावसंख्या धावून पोहोचते 11 या आकड्यावर. सांग भेटशील कवा मीटिंग जेशील कवा सांग देशील कवा मला चुम्मा. सांग भेटशील कवा मीटिंग जेशील कवा सांग देशील कवा मला चुम्मा. डीजे मॅडी मॅडी अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा. अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा. दिसतय ना यस थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज रोहित पडवल यांना पाहता पण बॉलिंग मार्क वरती. एक युवा गोलंदाज आहे रोहित. खूप आशा पल्लवित असतील रोहित यांच्याकडून सुद्धा, कारण अजून सुद्धा अमित यांची विकेट घेणं गरजेचं आहे. सामना अजून सुद्धा अडचणीमध्ये आणू शकतो, परंतु ही विकेट महत्वाची असेल. पहिला चेंडू घेऊन रोहित बॉलिंग मार्क होते अमित साठी. राईट मोर द विकेटचा मारा. फर्स्ट बॉल. यावेळेस पाहिलं तर फक्त आणि फक्त पॅडल स्वीप केला आणि चेंडू सरळ गेलाय सी मारच्या पार. फाईन लेगच्या लॉंग लेगच्या बाजूने येतोय चौकार. तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 15 या आकड्यावरती. फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता, परंतु स्विंग अँड मिस चेंडू होते निर्धाव. तर पहिलं तर पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवायचा प्रयत्न करतोय अमित, कारण चेंडू पाहिलं तर 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. पाहिलं तर बॅटची लिडिंग एज आणि चेंडू थर्ड स्लीप रिझन मध्ये. शतरक्षक आहे तिकडे मिलिंद आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. या सिंगलच्या मधून धावसंख्येचा फरक पाहिला तर पुढे जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. फक्त आणि फक्त 9 धावांची आवश्यकता असेल. आता आज पाहिलं तर युवक मित्रमंडळ संघामध्ये 2 महत्वाचे खेळाडू सुद्धा नाही आहेत. एक प्रफुल्ल आपण पाहतोय, सुशांत नाही आहेत आणि शुभम सुद्धा थोडेसे इंजर्ड असल्यामुळे एक आक्रमक फलंदाज सुद्धा आहेत शुभम, ते सुद्धा आज अनुपस्थित आहेत या संघामध्ये. त्यांची कमी नक्कीच खरंच असेल, कारण थोडेसे नवीन शतरक्षक पाहतो आपण यावेळेस 30 सर्कलमध्ये. यावेळेस मला पुन्हा एकदा बॅटची रिडिंग आहे. चेंडू जातोय टॉप एज लागून फाईन लेग रिजन मध्ये, थर्डमॅन रिजन मध्ये. शतरक्षक होता तिकडे अक्षय आणि आता या 2 धावा सुद्धा कंप्लीट होताना पाहतोय. चांगली फलंदाजी केलंय यावेळेस आपण पाहतोय अमित आणि तन्मय यांनी. अमित यांनी आक्रमण केलं तर तन्मय यांनी सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर दिलाय. यावेळेस पहिल्या धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 18 या आकड्यावरती. अजून सुद्धा 7 धावांची आवश्यकता. चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडूचा खेळ झाला. या षटकाचा विचार केला तर पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवायचा प्रयत्न चालू आहे, कारण जवळजवळ पाहिलं तर सामना झुकलेला सुद्धा आहे. या ओव्हर नंतर टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय चांगला कमबॅक इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता तन्मय यांनी, परंतु स्विंग अँड मिस चेंडू इथं निर्धाव. चेंडूचा खेळ पाहिला 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जवळपास 17 या आकड्यावर, 18 या आकड्यावर. 7 धावांची आवश्यकता आहे अजून सुद्धा. शेवटच्या चेंडूनंतर टॉस होईल. यावेळेस पाहिलं तर जागावरून खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांकडे अपील केली होती. पंच आपल्या जिथे सुतार लागलेत, बघूया पंच आपला निर्णय कळवतील. निर्धाव चेंडू येतोय.
या षटक संपलेलं आहे. ओव्हर झालेली आहे. षटक संपलेले आहे. 2 षटकाच्या समोर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती बिनगडीच्या मोबाईल मध्ये. चला आता टॉस होतोय. लाईव्ह कॅमेरा सुद्धा थोडस फिरवायचा आहे. आदरणीय सन्माननीय संजयजी सुतार यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. एका बाजूला टोकपाडा संघ, दुसऱ्या बाजूला एनसीसी नायगाव संघ. कॉइन स्पिन होईल. काट असा कॉल आहे आणि छाप आलाय. मान्यवर विनंती करतो एनसीसी नायगाव टॉस विन झालाय. आता टॉस विन झाला सॉरी टोकपाडा संघ प्रथम काय घेतील? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 30 ते 35. आणि आज तुमची प्ले 11 पाहिली तर पूर्ण आहे का? बघू, प्रयत्न तर करतोय पूर्ण करण्याचा. नक्कीच ऑल द बेस्ट असेल. जास्त वेळ खर्च होत नाही. एनसीसी नायगाव संघाचे करण्यात आला आहे. तर नितेश, जर टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेतली असती. मला तुम्हाला बॅटिंग करायचं आणि बॅटिंग करताना किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 30 ते 35. आज तुमच्याकडे असे कोणते फलंदाज आहेत जे 30-35 धावा करण्यासाठी चांगले योगदान देतील? प्रफुल्ल, विजय, राहुल. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की टोकपाडा संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते एनसीसी नायगाव संघाला. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. यावेळेस पहिला चेंडू हवेत आहे. रोहित येतोय चेंडू खाली आणि पाहतो तर गाडी वाजवतोय. विकेट तर आले परंतु थोडीशी उशिराने आले. अमित बॅक टू डगआउट गॉन. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हायलय भारी. 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 यस थँक्यू डीजे. थोडीशी दुखापतग्रस्त असताना सुद्धा अमित यांनी चांगली फलंदाजी केली आहे. पाहायला थोडीशी दुखापत आहे अमित यांची जाणवते थोडी सुद्धा. तरी सुद्धा आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी चांगला खेळ करून आले. तर क्रिकेटचं स्पिरिट दाखवत आहेत. रोशन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पहिल्या लेगस्टमच्या बाहेर पिच केला. पंच आपल्या बाजूला जिथे सुतार वाईट इशारा पंचांचा. जिथे सुतार आजच्या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला लाभलेले पंच आपण पाहतोय. थोडेसे खुश सुद्धा असतील. आज त्यांच्या वारंवार नाव घेतोय. सहा धावांची आवश्यकता आहे. स्वप्नील नवीन फलंदाज. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पहिला तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू येतोय. असेच निर्धाव चेंडू किंवा विकेट घ्यावे लागतील जर सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर. विकेट आणि डॉट घेणं गरजेचं आहे आणि तन्मय यांना नॉनस्ट्राईक एंडला उभं करणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल रोशन यांचा. यावेळेस पुन्हा फक्त पाहिला चांगला फटका सजवला. तिकडे हर्षद होता परंतु हर्षद यांच्या हातामध्ये काही चेंडू विसावला नाही. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 20 या आकड्यावरती. 5 धावांची आवश्यकता असेल. सर्व संघांनी नोंद करून घ्यायचे. आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला संभाळ खेळाडू कक्ष आणि त्याचा वापर करायचा आहे. तिथूनच बॅटिंगसाठी आणि बॉलिंगसाठी सुद्धा उतरायचं आहे. नाहीतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल.
कृपया करून सर्व संघांनी नोंद करून घ्यायचे आणि सर्व संघांना सुद्धा एक सूचना अजून असेल की रिव्ह्यू असेल एकच आणि त्या रिव्ह्यूला फक्त आणि फक्त तुम्ही LBW आणि कॉड बाईंसाठी नसेल, बाकी सर्व गोष्टीसाठी तुम्ही रिव्ह्यू यूज करू शकता. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रोशन तन्मयसाठी एक डावखुरी होता फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे, शतरक्षक येतो चेंडू खाली आणि करत नाही चुकी, झेल बाद होतोय आणि एक नवीन खेळाडूने हा झेल कंप्लीट केलाय. तन्मयांच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट दादाला. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी, हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी, विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी, विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी, विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं यस हायलय धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज आपण मिस्टर तुलसीराम यांना पाहतोय बॅटिंग मार्क वरती मंद पावलं जाताना आणि मला वाटते तिकडे प्रेरित होता. अप्रतिम झेल घेतलाय. एक उभरता खेळाडू आहे, नवीन खेळाडू, नवीन चेहरे पाहतो आपण. युवक मित्रमंडळ संघाचे आज सिनियर प्लेयर नसल्यामुळे नवीन खेळाडूंना थोडीशी चालना मिळते, थोडं त्यांना सुद्धा आज खेळायला मिळते, या ग्राउंड वरती लाईव्ह वरती खेळायला मिळते आणि चांगला झेल टिपलेला आहे. यावेळेस पाहिलं तर मोक्याच्या क्षणाला एक विकेट आली आहे आणि आता 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. पहिल्या दिवसामध्ये विचार केला 6 चेंडू 4 धावा, डिफेंड 25 धावा करत असताना अमित यांची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे सामन्यावरती पकड बसवण्याचं काम केलंय. यावेळेस पूर्ण दारोमदार असेल कर्णधार सूरज बरफ यांच्यावरती. जर 5 धावा डिफेंड करायचं असेल तर सूरज यांना डॉट काढायला लागतील. स्वप्नील आहेत बॅटिंग मार्क वरती. स्वप्नील सुद्धा एका चांगले फलंदाज आहेत, उंचखोरा फलंदाज आहे. त्याच्या बॅटिंग मध्ये सुद्धा ताकदीचे फटके येणं गरजेचं आहे, परंतु सामना आता पाहिलं तर रंगतदार स्थितीमध्ये आहे. पहिला चेंडू यावेळेस पहिला लोअर फोल्डर चेंडू फक्त आणि फक्त दिशा दिलाय. कैलास होतो चेंडू खाली. एक धाव कंप्लीट झाले आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागते. या एका धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. अजून सुद्धा 5 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता असेल. एखादा डॉट बॉल सामनामध्ये पूर्णपणे बदल करू शकतो. एखादी विकेट सुद्धा आली या मोकाच्या क्षणाला तर सामना पूर्णपणे रंगतदार स्थितीमध्ये येऊ शकतो. अजून सुद्धा पाहिलं तर मॅच ऑन आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना नक्की जाऊ शकतो. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर चेंडू जास्त काळ ट्रॅव्हल होत नाहीये. त्याच कारणास्तव पाहिलं तर ही लो धावसंख्या असं आहे ती सुद्धा थोडीशी अडचण देऊ शकते. नेक्स्ट बॉल यावेळेस उंचावर मारा फटका. मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू खाली शतक येतोय आणि होते गडी बाद. तुलसीराम बॅक टू डगआउट. शून्य चष्मा घालून तुलसीराम बॅक टू डगआउट गॉन. हे मोनीश पाटील बोरिवलीचा धावतोय दादाच्या मदतीला, धावतोय दादाच्या मदतीला, धावतोय दादाच्या मदतीला. हे बोरिवलीचा सौरभ जमदारे असतोय दादाच्या जोडीला, असतोय दादाच्या जोडीला, असतोय दादाच्या जोडीला. हे चारी बाजूला डंका होतय ओलखते दुनिया सारी, हे चारी बाजूला डंका होतय ओलखते दुनिया सारी. विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी, विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी, विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे डीजे. मॅच ऑन झाले आता. जगदीश नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती. सायलेंट टोकपाडा संघाचे पाहतोय आपण सर्व फिल्डर हळूहळू कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा येताना पाहतोय. चार चेंडू
4 धावा. जगदीश नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती. खूपच रंगतदार स्थितीमध्ये हा सामना पाहतोय आपण. हा सामना जर आवडता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम सामना पाहतोय आपण सकाळच्या सत्रामध्ये. आजच्या सकाळ सत्रामध्ये पहिला सामना पूर्णपणे रफ अँड टफ. सूरजचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा जगदीशसाठी. यावेळेस यू मिस. आय डेफिनेटली फर्निचर होतं डिसमिस. जगदीश बॅक टू डगआउट गॉन. गोल्डन रनचा शिकार. विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हायले भारी. विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हायले भारी. यस थँक्यू डीजे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. जिकडे 7 धावांची आवश्यकता होती तिकडे आता चेंडूचा खेळ पाहिला तर फक्त आणि फक्त 3 राहिलाय आणि धावा पाहिजे त्या 4. लगातार बॅक टू बॅक विकेट होत आहेत. आता नवीन फलंदाज ज्यांनी मोक्याच्या क्षणाला एक झेल घेतला होता निलेश. सिंगल हँडेड झेल घेतला होता तोच फलंदाज आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी हा सामना विजय करण्यासाठी चाललेला आहे. कारण आता पाहिलं तर सामना खूप अडचणीमध्ये येऊन बसलाय. बारा चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता होती. मागच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली रोशन यांनी पूर्णपणे कमबॅक करून दिले आपल्या संघाला. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या आणि महत्वाचे गडी सुद्धा बाद केला होता त्या षटकामध्ये. परंतु त्यानंतर सूरज यांनी 5 धावा डिफेंड करण्यासाठी 2 महत्वाचे विकेट घेतलेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सूरज बॉलिंग मार्क वरती. नवीन फलंदाज निलेश यांच्यावरती थोडंसं दर्पण असेल, दबाव आहे दोन्ही साईडला. बॅटिंग करणाऱ्या संघावर सुद्धा दबाव आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या संघावर सुद्धा दबाव आहे. दबाव में कुछ निखरते कुछ बिखरते. कोणता संघ निखरतो आणि कोणता संघ बिखरतोय येणार 3 चेंडू समजून जाईल. मॅच ऑन आहे अजून सुद्धा. नेक्स्ट बॉल सूरज यांचा हॅट्रिक बॉल असेल यावेळेस. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चांगला फटका सजवलाय मिड विकेट रिझन मध्ये. शतरक्षक आहे तिकडे रोशन. सिंगल धाव घेते प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 23 या आकड्यावरती. अजून सुद्धा 2 चेंडू 2 धावा. मॅच ऑन आहे. पिक्चर ऑन आहे. युट्यूब कोणी बंद करू नका. डिका स्पोर्ट वरती आपण लाईव्ह पाहतो ही मॅच आहे. खूपच रंगतदार सामना पाहतोय. स्वर्गवासी जमना विस्तृत सुतार चषक आपण पाहतोय. पर्व 3रं आणि 3ऱ्या पर्वाचा पहिला सामना पाहतोय. 3ऱ्या दिवसातील खूपच रोमांचक सामना पाहतोय. कडवी झुंज देताना पाहतोय. बॉल टू बॉल धावा जमवलं होत्या युवक मित्र मंडळ संघाने. परंतु डिफेंड करण्यात यश सुद्धा मिळालेलं आहे. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन आणि लेनचा वापर केलाय यावेळेस. सूरज, योगेश, रोशन आणि रोहित यांनी अप्रतिम गोलंदाजी केलाय. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. एखादा निर्धाव चेंडू पूर्णपणे सामन्यामध्ये बदल करू शकतो. एखादा निर्धाव चेंडू येणं गरजेचं आहे आणि निलेश यांना एक सिंगल रन काढून स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल सूरज यांचा. यावेळेस पाहिलं तर लोअर फुल्ड चेंडूचा चांगला क्षेत्ररक्षण करण्याची गरज होती. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि होते चुकी. सामना विनतोय तो संघर्ष मित्रमंडळ उमेळा वाटा. हाडलक युवक मित्रमंडळ संघ तुम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना दिला. 24 धावा 25 धावा डिफेंड करताना सुद्धा हाडलक युवक मित्रमंडळ संघ.